रक्षाबंधनाचा सण संपूर्ण देशभरामध्ये अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातोय। बहीण भावाच्या नात्याचा हा उत्सव आहे। राजकीय नेत्यांनी सुद्धा रक्षाबंधन साजरे केले। उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही खास फोटो शेअर केलेत। सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली आहे। मातोश्रीवर हा सण साजरा केला, तर सुप्रिया सुळे यांनी देखील हा सण साजरा केल्याचं कळतंय। नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। आपल्या सख्ख्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून दानवेंनी राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी पोलीस बांधवांना राखी बांधली आहे। आजच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला संरक्षणाचं वचन देतो। नवनीत राणा यांनी मुंबईमध्ये रक्षाबंधन साजरे केलं। यावेळेस त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या। कोल्हापुरातल्या महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टरला राखी बांधत रक्षाबंधन साजरे केलं। राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयामध्ये महिलांनी गर्दी केली होती। क्षीरसागर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला राखी बांधण्यासाठी गर्दी केल्याचं कळत होतं। लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती महिला खुश असल्याचं दिसून येतंय। रक्षाबंधनाच्या निमित्तानं शिर्डीतील साईबाबांना तब्बल 35 किलो वजनाची भव्य राखी साई भक्ताकडून समर्पित करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साई माऊली परिवाराकडून ही राखी साईंच्या चरणी समर्पित करण्यात आली। ही अनोखी राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांमध्ये बनवली आहे। आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतोय। दरम्यान ही भव्य राखी साई समाधीवरती समर्पित करत मंदिराजवळ बांधण्यात आली आहे। आळंदीतील कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर माऊलींना वाघोली इथे गाडे या वारकरी कुटुंबियांनी सुवर्ण राखी अर्पण केली। वारकरी बांधव ज्ञानेश्वर माऊलींना आपला माय बाप भाऊ बहीण मानत असतात। अशा आपल्या बंधू स्वरूपी ज्ञानेश्वर माऊलींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडे कुटुंबियांनी सलग 3ऱ्या वर्षी राखी ही ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण केली आहे। तर नागपुरातील नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना भव्य दिव्य अशी 53 बाय 30 फूट आकाराची राखी बनवली आहे। टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली ही राखी या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि सैनिकांना अर्पण केली आहे। विशेष म्हणजे या राखीच्या आकारामुळे त्याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे। ही राखी आम्ही सैनिक आणि शेतकरी यांना डेडिकेटेड केलेली आहे। आणि हा जो सण आहे, प्रत्येक हिंदू सण जे आहेत किंवा आपल्या भारतीय सण आहेत, हे सगळे सण आपल्या कुठल्या तरी याला डेडिकेट केलेलं असतं, तर त्यातनं काहीतरी शिकायला मिळतं। याच्यातनं आम्हाला विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा होता की हे एक नातं आहे आणि हे जपायला हवं। आणि दुसरी गोष्ट की हे जे आहे यातनं त्यांना मॅथमॅटिक्स शिकायला मिळालं। तर श्रावणातील दुसरा सर्वात मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमेला मुंबईत ठिकठिकाणी नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। विलेपार्ल्यातही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक नारळ आपटून तो फोडला जातो आणि त्यामध्ये ज्याचा नारळ शेवटपर्यंत राहतो तो स्पर्धक विजयी होतो। मुंबईत दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील विलेपार्ले येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शाखा क्रमांक 84 येथे नारळफोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेचं आयोजन नितीन डिचोलकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। ही जी आगळीवेगळी स्पर्धा आहे, जी आपली हिंदू संस्कृती जपणारी अशी ही स्पर्धा आहे। यामध्ये एकावर एक नारळ जो आहे तो फोडला जातो आणि ज्याचा नारळ शेवटपर्यंत टिकतो तो स्पर्धक जो आहे तो विजयी म्हणून घोषित करण्यात येतो। अशा प्रकारची ही
स्पर्धा जी आहे ती भरवली जाते कोकणात. त्याचप्रमाणे मुंबईत देखील विविध ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आपण इथे पाहू शकतोय तर विविध प्रकारचे अनेक नारळ देखील आहेत. या प्रकारे स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि नारळ फोडत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी आज सर्वेमध्ये पण आणि आमच्या एरियामध्ये पण आम्ही हे लहानापासून खेळतो. तरी मला आता नाही ना तरी 30-40 वर्ष होऊन गेली हे खेळता खेळता.